आकाशवाणी औरंगाबाद. शुभांगी बिंदू ठळक बातम्या देत आहे. विरोधी पक्षांनी नकारात्मक राजकारण करू नये असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. देशातली जनता अशा नकारात्मक राजकारणानं त्रस्त झाली असून संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालावं अशी इच्छा करत असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे. चर्चेसाठी सबळ मुद्दे नसल्यानं विरोधी पक्ष राज्यसभेचं कामकाज चालू देत नसल्याचंही नायडू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून घेण्यासाठी अजून 4 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. एमबीबीएस आणि बीडीएस या परीक्षांसाठी येत्या 7 मेला ही परीक्षा होणार असून ज्या विद्यार्थ्यांना आपलं परीक्षा केंद्र बदलून घ्यायचं असेल त्यांना नीटच्या संकेतस्थळावरून ते येत्या 31 तारखेपर्यंत बदलून घेता येईल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं परीक्षा केंद्रांच्या यादीत राज्यातल्या नांदेड या शहराचाही आता समावेश केला आहे. महामार्गांलगत मद्य विक्रीला बंदी घालण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अपेक्षित आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महामार्ग आणि राज्यमार्गांलगत 500 मीटर अंतरामध्ये मद्य विक्री करण्याला बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. याच्या विरोधात मद्य व्यावसायिकांनी याचिका दाखल केली आहे. राज्यात उन्हाची तीव्रता वाढली असून काल राज्यातल्या रायगड जिल्ह्यातल्या भीरा या गावी जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. काल भीरा इथं 46.5 अंश तापमानाची नोंद झाली. न्यूझीलंड जवळच्या सामोआ इथं काल जगातलं सर्वाधिक म्हणजे 49.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलं. या यादीत अकोल्याचा 11वा क्रमांक होता. तिथे 43 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदलं गेलं. मराठवाड्यातही काल बहुतांश ठिकाणी 40 अंश सेल्सिअसहून जास्त तापमानाची नोंद झाली. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.